पाईल्स, फिशर आणि फिस्टुला याचा त्रास तुम्हाला पण होतो का? बरेच पेशंट जेव्हा ओपीडीला येतात तेव्हा हे सगळे प्रश्न विचारतात की मॅडम हे त्रास का होतात. एक तर बघा, जर तुमचा मल नीट साफ होत नसेल, कडक मल होत असेल तर तुम्हाला पाईल्सचा त्रास होतो. तर पाईल्समध्ये पण बरेच प्रकार असतात. इंटरनल पाईल्स असतात, एक्सटर्नल असतात. मग तेव्हा वाटाणा एवढा मोड तिथे येतो किंवा बोरा एवढा मोड येतो. ब्लिडिंग पाईल्स असतात. तर अशा वेळी आपण आपलं पचन शक्ती सुधारायची. बघा, व्हेरिकोज वेन्स कशा असतात, पायाला कसा एक बल्ज येतो, तसंच ती जी गुदनलिका असते, गुदवली असते, तिथे आपल्याला तिथे तो मोड येऊन तिथे पाईल्सची निर्मिती होत असते आणि मग तिथे खूप पेन होतं. एका जागी खूप वेळ बसल्यावर त्रास होतो, थ्रॉबिंग पेन असतं, मग पेशंटला खूप त्रास होतो. मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही त्यावेळी तुमचा मल नीट साफ व्हायला पाहिजे. म्हणून अतिशय तिखट अशी हिरवी मिरची खायची नाही. 1 चमचा लोणी आणि पिठी साखर असं तुम्ही घ्यायचंय गरम पाण्याबरोबर, म्हणजे मल मऊ व्हायला तयार होतो. आणि आहारामध्ये सुरणाची भाजी किंवा ताक ह्याचा समावेश तुम्ही करू शकता. म्हणजे तिथे आलेली सूज पण कमी होते आणि आपोआप तुमचा पाईल्सचा त्रास कमी होतो. पाईल्सचा त्रास वाढला तर त्याची पुढे निर्मिती फिशर्समध्ये होते आणि फिस्टुलामध्ये होते. त्यामुळे जर पाईल्सचा त्रास होत असेल तर सुरुवातीपासून काळजी घ्यायला पाहिजे आणि योग्य तिथे तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन त्याच्यासाठी घ्या, म्हणजे हा त्रास तुम्हाला होणारच नाही.